नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कृषी सेवक या पदाबद्दल माहिती पाहणार आहोत। कृषी सेवकची भरती आता काही दिवसांमध्ये येणार आहे, तर त्याबद्दल त्याची पात्रता, त्यानंतर पगार, अभ्यासक्रम, निवड ही कशी असते याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। पहिलं बघा की महाराष्ट्राचे कृषी आयुक्तालय अंतर्गत कृषी सहाय्यक म्हणजे ज्याचं आता नाव बदललेलं आहे सहाय्यक कृषी अधिकारी या पोस्ट बद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत। तर याची पात्रता सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत। पात्रता याला लागते BSc ॲग्री पदविका। तर याला लागते पदविका किंवा पदवी, म्हणजे एकतर BSc ॲग्री लागते किंवा 3 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा डिप्लोमा लागतो। त्यानंतर दुसरा घटक पुण्याचा पगार। आता पगार जर याचा म्हटला तर 3 वर्षाचा सेवक काळ असतो बघा। कृषी सहाय्यकला 3 वर्षाचा सेवक काळ असतो आणि त्या सेवक काळामध्ये अगोदर 6,000 पगार होता, आता त्याला वाढवून 16,000 हा केला आहे। हा किती वर्षासाठी असतो? 3 वर्ष। त्यानंतर याला फुल पेमेंट चालू होते। 3 वर्षापर्यंत सेवक कालावधी असतो, हे लक्षात ठेवा। त्यानंतर त्याचा अभ्यासक्रम, 3 नंबरचा पॉइंट काय आपला अभ्यासक्रम। आता अभ्यासक्रम बघताना फक्त आपण अभ्यासक्रम बघणार नाही, तर यासाठी प्रिपरेशन कसं करायचं। त्यानंतर आता हा जो व्हिडिओ आहे हा नवीन रिफ्रेशर जे असणार आहे ते फ्रेशर मुलं बघत नाही, तर सर्वच मुलं बघत आहे की ज्यांनी 2023चा पेपर दिला आहे, जो 2023ची परीक्षा झाली होती कृषी सहाय्यकची, तोही पेपर दिला। तर या 23 मध्ये की कोणते पॉइंट आपले चुकले गेले, आपण काय केलं नाही, त्या कारणामुळे आपला यावेळेस रिझल्ट आला नाही, त्याचेही कारण आपण किंवा त्याचेही मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यानंतर आता अभ्यासक्रम हा थोडा आपण सगळ्यात शेवटी पाहणार आहोत। तर त्याही अगोदर आपण एक दुसरं बघू की याची या पद्धतीने निवड कशी होते। याची निवड कशी असते तर कृषी आयुक्तालय अंतर्गत याची निवड होते। कृषी सहाय्यक या पदाची निवड होत असते। तर कृषी सहाय्यक हे वर्ग 3चं पद आहे। कोणतं? तर वर्ग 3चं पद आहे। कृषी सहाय्यक हा प्रत्येक गावाला किंवा 2 किंवा 3 गावा मिळून असा एक कृषी सहाय्यक असतो आणि त्या कृषी सहाय्यकाकडे कुठले कामं असतात तर शेतीशी निगडीत असतात। कुठले असतात? शेतीशी निगडीत कामे असतात। आता फक्त कृषी सहाय्यक गावासाठी असतो का? तर नाही, कृषी सहाय्यकाच्या 2 प्रकारच्या पोस्ट असतात बघा कृषी सेवक। एक आयुक्तालयाअंतर्गत येते, तर जी दुसरी पोस्ट आहे ती कृषी विद्यापीठाअंतर्गत येते। कृषी विद्यापीठ। आता महाराष्ट्रामध्ये एकूण 4 विद्यापीठ आहेत आणि ते 4 विद्यापीठांतर्गत कृषी सहाय्यक या पदात हे सुद्धा पद भरलं जाते। तर ते आणि जे आयुक्तालयाअंतर्गत जी पद भरले जातात तर ते प्रत्येक गावाला दिलं जातं। तर या दोन्ही जागा आता येण्याची शक्यता आहे आणि जी आयुक्तालयाअंतर्गत कृषी सहाय्यक जी पद आहे तर त्याची येणाऱ्या 2-3 महिन्यात आगामी भरती आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी हे घेत आहोत। आता समोर जो आता निवड तर तुम्हाला सांगितलं की बाबा यासाठी एक पेपर होत असतो। आता पेपरचं पॅटर्न कसं असते हे महत्त्वाचं आहे। या पेपरमध्ये कुठले विषय आपल्याला विचारले जातात, तर त्यामध्ये पहिला आहे मराठी व्याकरण, नंतर असतो इंग्रजी व्याकरण, नंतर असते बुद्धिमत्ता। आता लक्षात घ्या यामध्ये गणित हा विषय नसतो। बुद्धिमत्ता हा विषय, गणित नाहीये। बऱ्याच मुलांचं काय होतं की गणिताचा अभ्यास करतात, प्रश्न म्हणजे कॅल्क्युलेशनचे प्रश्न दिसल्या कारणाने बुद्धिमत्तेचा सोडून हे गणिताचा अभ्यास करायला सुरुवात करतात। यामध्ये बुद्धिमत्तेचा आपल्याला अभ्यास करायचा। आता याबद्दल आपण सविस्तर माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणारच आहे। मराठीमध्ये कुठले टॉपिक विचारले जाणार, इंग्रजीमध्ये कुठले टॉपिक विचारले जाणार, त्यानंतर बुद्धिमत्तेचे टॉपिक कुठले असणार, त्यानंतर जीके हा एक टॉपिक आहे। आता या जीके मध्ये काय आहे तर बरेच वेळेस काय होतं माहिती का, या 20 प्रश्नांमध्ये मागच्या वर्षी या 2023 ची जी भरती झाली होती यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय झालं, या जीके मध्ये काहीच मेळ लागला नाही। आता मेळ न लागण्याचं कारण काय झालं की जीके कोणत्या पद्धतीने विचारलं हे आतापर्यंत कळलं नाही। आता जे लेटेस्ट जीके काय आहे तर यामध्ये कृषीशी निगडीत लेटेस्ट जीके विचारलं होतं। फक्त लेटेस्ट नाही विचारलं तर कृषीशी निगडीत लेटेस्ट विचारलं होतं, त्या कारणाने आपल्याला यावरही फोकस करणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी असते
कृषी घटक. कोणता विषय आहे? कृषी घटक हा एक विषय आहे. तर हा कृषी घटक याचे एकूण 60 प्रश्न असतात. तर हे 120 मार्कांना असते. त्यानंतर बाकीचे सर्व 20-20 प्रश्न असतात. तर 20-20 मार्कांना दिलेले असतात. म्हणजे एकूण हे 80 मार्क आणि हे 120, एकूण टोटल 200 मार्काचा आपला हा पेपर असतो. तर यामध्ये प्रत्येक प्रश्न या कृषीच्या जे 60 प्रश्न आहेत याला 2 मार्क असतात ना, ते लक्षात घ्या. आता त्यानंतर निवड तुम्हाला कळली असेल किंवा पेपर घेऊन याची निवड केली जाते. आता याचा अभ्यासक्रम पण आपण पाहणार आहोत. त्यासाठी शैक्षणिक माहिती पण आपण बघितली व त्याच्यासाठी काय पात्रता लागते, कृषी सेवकच्या 2 पद्धतीच्या कुठल्या कुठल्या पोस्ट येते, त्यानंतर पगार किती आहे हे बघितलं. आता आपल्याला बघायचं राहिला तिसरा मुद्दा की जो आहे अभ्यासक्रम. आता यासाठी जो अभ्यासक्रम आहे तो कुठला, तर आपण या ठिकाणी घेतले, हा त्याला अभ्यासक्रम असणार. आता यामध्ये कृषी घटक मध्ये कुठले कुठले घटक येतात, चला बघा. तर कृषी घटक मध्ये कुठले कुठले विषय येतात, तर मृद संधारण. काय? मृद संधारण. आता मृद संधारण म्हणजे काय, तर जमिनीचं संवर्धन कसं केलं जाते. त्यानंतर आणखी काय, तर पीक संवर्धन. आता पिकाचं संवर्धन कसं केलं जाते, म्हणजे यामध्ये बेसिक टॉपिक आहे की या टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारले जाणार. त्यानंतर पीक संवर्धन, त्यानंतर पीक संवर्धन आणि शेतीपूरक व्यवसाय. आता लक्षात घ्या की हे जे विषय आहे आपला कृषी घटक, यामध्ये बऱ्याच जणांनी मागच्या वेळेस मार्क खाल्ला की काही मुलांना काय केलं माहिती का, की जे मार्केटमध्ये पुस्तक आहे ते पुस्तक आणलं, वाचलं, प्रेफर केलं, पण त्यातला एकही प्रश्न आला नाही. याचं कारण असं होतं की पेपर घेतला होता IBPS कंपनीने. कुठल्या कंपनीने पेपर घेतला? IBPS कंपनीने. आता IBPS न हा पेपर घेतला तर जे मार्केटमध्ये पुस्तक आहे याचा प्रेफरन्स घेऊन IBPS ने घेतला नाही. IBPS या कंपनीकडे भरपूर काही असा साठा आहे. तर यामध्ये आणखी एक मार्क म्हणून ठरला माहिती का, की ऍग्री म्हणजे ज्याची BSc ऍग्री झाली या मुलांचे यामध्ये बऱ्यापैकी प्रश्न बरोबर आले. आता यामध्ये डिप्लोमावाल्याचं काय झालं की डिप्लोमावाल्या मुलांनी कोणत्या कोणत्या घटकातून अभ्यास केला, के सागर हे पुस्तक, त्यानंतर YCMची नोट्स, म्हणजे मराठीतून आहे, प्रॉपर मराठीतून असणाऱ्या पुस्तकांमधून त्यांनी अभ्यास केला. त्या कारणाने यांना या कृषी घटक या विषयामध्ये मार्क कमी आले. त्यांनी इकडे मार्क जास्त घेतले, ज्यांचा 4-4-5-5 वर्षापासून अभ्यास आहे डिप्लोमावाल्यांचा, त्यांनी इकडे मार्क घेतले, पण यामध्ये मार्क कमी आले. आणि BSc ऍग्रीवाल्यांचं काय झालं माहिती का, हे मराठीत असल्या कारणाने यामध्ये कमी मार्क आले, पण या ठिकाणी त्यांच्या रिलेटेड त्यांना असल्या कारणानं त्यांनी काय केलं, ते कृषी घटक यामध्ये जास्त मार्क घेतले. आता मी दोघांच्या पद्धतीनुसार तुम्हाला सांगणार आहे की BSc ऍग्रीवाल्यांनी कसा अभ्यास करायचा आणि त्यानंतर की आपलं डिप्लोमावाल्यांनी कोणत्या पद्धतीने अभ्यास करायचा. फक्त अभ्यास कसा करायचा हे आपल्याला असणं माहिती असणं गरजेचं नाही, तर ते कसं आत्मसात करायचं, तर त्यासाठी कोणते पुस्तक वापरायचे. आता मार्केटमध्ये असणारे जेमतेम पुस्तक कोणते असतात की हरिहर गायकी. आता जेमतेम वापरलं जाणारं हे पुस्तक आहे हरिहर गायकी. आता हरिहर गायकीच हे जे कृषीचं पुस्तक आहे कृषी घटक या विषयासाठी. तर या पुस्तकामध्ये ठोकळा दिलेला आहे, हा पूर्ण ठोकळा आहे, जेमतेम 650 ते 700 पानांचा. एक मिनिट मी तुम्हाला पुस्तक दाखवतो. हे बघा, हे एक पुस्तक आहे, हा ठोकळा आहे, एकूण याला पाने बघा. आता याला पूर्ण पेज तर दिलेले नाही, तर जेमतेम 750 ते 800 यामध्ये पेज आहे. कृषी शास्त्र नावाचे पुस्तक आहे, हरिहर गायकी या सरांचं आहे. तर हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये काय केलंय, मराठीतून दिलेलं आहे पूर्ण. आणि प्रश्न विचारताना काय झालं की ट्रान्सलेटर वापरला गेल्या कारणानं की जे मराठीतून जे शब्द आहेत आपले ते शब्द आपल्या जेमतेम लक्षात येत नाही. या कारणाने डिप्लोमा मुलांचे मार्क कमी आहे. आता अभ्यास करताना कोणतं पुस्तक तुम्ही वापरलं पाहिजे किंवा तुम्ही कुठल्याचा प्रेफरन्स घेतला पाहिजे, तर त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक मार्गदर्शन करू शकतो की त्यासाठी एक पुस्तक आहे बघा, इसेन्शियल ऑफ ॲग्रिकल्चर, आणि दुसरं आहे टॉपर नोट्स. या दोन जर तुम्ही वाचल्या तर या दोन्ही टॉपर नोट्स आणि इसेन्शियल ऑफ ॲग्रिकल्चर या दोन्ही पुस्तकांमध्ये काय होतं, पुस्तकाचं नाव मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतो आणि त्याची लिंकही देऊन ठेवतो. तर ते डिस्क्रिप्शन मध्ये बघा पुस्तक आहेत कुठले, आणि कुणी जर म्हणजे एखाद्या मार्केटमध्ये गेलं तर रिजनेबल प्राइस मध्ये मिळून जाणारे पुस्तके इसेन्शियल ऑफ ॲग्रिकल्चर आणि टॉपर नोट्स या दोन्ही जे पुस्तक आहेत यामध्ये थोडंफार वेगळेपणा जाणवतो, नाही तर दोन्ही सारखेच आहे. या दोघांपैकी कुठलंही एक वापरलं तरी तुम्ही चालेल कृषी घटकासाठी. आता लक्षात घ्या, डिप्लोमा मुलांनी सुद्धा काय करायचं, हेच पुस्तक वापरायचे. आता जरी
इसेन्शियल ऑफ ऍग्रिकल्चर हे पुस्तक इंग्रजीमधून असलं तरी तुम्ही त्याला ट्रान्सलेट करून किंवा थोडं थोडं वाचून जरी केलं तरी चालते. त्यानंतर बघा मराठी व्याकरणामध्ये काय आहे, मराठी व्याकरणाचे जे बेसिक संकल्पना आहे किंवा व्याकरणाचा शोध, त्यानंतर वर्णमाला, प्रयोग या ज्या गोष्टी आहेत, त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी शब्दावर जास्त भर आहे ना. समानार्थी विरुद्धार्थी शब्द या दोन गोष्टीवर जास्त भर आहे. आता समानार्थी विरुद्धार्थी शब्द, त्यानंतर म्हणी म्हणजे जे पाठांतराचा भाग आहे फक्त मराठीमध्येच नाही तर इंग्रजीमध्ये सुद्धा. आता मराठीमध्ये असणारे कुठले कुठले सब्जेक्ट टॉपिक विचारले जाणार आहेत ते बघा. पहिला आहे वाक्यरचना कशी असते. आता वाक्यरचनेत आणखी कोणत्या पद्धतीने एक लक्षात घ्या, आयबीपीएस पॅटर्न वाक्यरचनेवर कोणते प्रश्न विचारते व दिलेलं एक वाक्य देतात, त्यानंतर खाली 4 वाक्य त्यामध्ये देतात आणि त्यातलं चुकीचं वाक्य ओळखा. पहिल्या वाक्याशी निगडीत असणारं चुकीचं वाक्य ओळखा किंवा त्या संबंधित वाक्यामध्ये कोणती चूक झाली आपल्याला ओळखायचंय. व्याकरणदृष्ट्या त्यामध्ये काय काय ऍड असलं पाहिजे या पद्धतीने विचारलं जाते. त्यानंतर प्रयोग विचारणारे आपल्याला. प्रयोग नंतर समास, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार, शब्दसंग्रह, वचन, संधी. आता एवढे जे टॉपिक आहेत हे सगळेचे सगळे कसे पाठांतरावर डिपेंड आहेत. आता जसं की हे पाठांतरावर डिपेंड आहे मराठीतले, तसेच इंग्रजीतले सुद्धा बघा की ॲडम्स अँड फ्रेजेस, त्यानंतर सिनोनिम्स, अँटोनिम्स, एवढे हे जे टॉपिक आहेत म्हणजे जास्तीत जास्त भर कशावर आपला तर मराठी आणि इंग्रजी यांचा आयबीपीएस पॅटर्ननुसार जास्तीत जास्त भर पाठांतरावर जास्त डिपेंड आहे. आता लक्षात घ्या, आपण या कृषी सेवकबद्दल ही जी माहिती पाहिली, त्यानंतर मी तुम्हाला 2 पुस्तकही सांगितली. आता पुस्तकांचा वापर करताना तुम्हाला दोन्ही जर तुमच्याकडून शक्य झालं तर दोन्ही पुस्तके घेऊन सोबत बसा किंवा हरिहर गायकवाड जे मी आताचं हे पुस्तक दाखवलं या पुस्तकातल्या तुम्ही स्वतः नोट्स काढू शकता. आता या पुस्तकातल्या जर तुम्ही नोट्स काढल्या तर यामध्ये म्हणजे पूर्ण थेरॉटिकल दिलेलं आहे. त्या थेरॉटिकल मध्ये तुम्हाला जर वाटतंय किंवा हे वाक्य आपल्याला महत्त्वाचं असू शकतं त्याचं 1 लाइनर आपण तयार केलं पाहिजे. पण त्याचं 1 लाइनर तयार करा आणि त्यानुसार अभ्यास करा. आता तुमच्याकडे जास्तीत जास्त 3 ते 3.5 महिने राहिलेले आहेत. त्यानंतर आपली ऍड येणार आणि ऍड आल्यानंतर आपल्याला जास्त वेळ मिळणार नाही. त्यासाठी आतापासून आपल्याला त्या गोष्टीची तयारी सुरुवात करायची आहे. तर मी 3 पुस्तकं तुम्हाला सांगितले, इसेन्शियल ऑफ ऍग्रिकल्चर, त्यानंतर हरिहर गायकवाड हे जे पुस्तक आहे कृषीशास्त्र हे पुस्तक, आणि एक टॉपर नोट्स नावाचं आहे. तर टॉपर नोट्स शक्यतो मिळणार नाही मार्केटमध्ये, जर होलसेल मार्केटमध्ये मिळून जाईल पण साधारणतः मिळणार नाही. तर हे घ्यायचं कुठून तर ते तुम्हाला सांगतो की गुगलला सर्च करायचे टॉपर नोट्स. गुगलला टॉपर नोट्स सर्च केल्यानंतर ही नोट सुद्धा तुम्हाला इंग्लिशमधूनच मिळेल, पण तुम्हाला थोडा फरक होईल त्यासोबत सेन्स लावून किंवा गुगल ट्रान्सलेट वापरून या गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. किंवा या एका पुस्तकासोबत इसेन्शियल ऑफ ऍग्रिकल्चर आणि टॉपर नोट्स या 2 पैकी एक पुस्तक आणि हरिहर गायकवाडचं कृषीशास्त्र हे एक पुस्तक, दोन्ही कॉम्बिनेशन करून तुम्ही अभ्यास करू शकता. कारण या घटकावर तुमचा एक प्रश्न जर चुकला तुमचे 2 मार्क कमी होणार. त्यामुळे आपल्याला या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. आता लक्षात घ्या की आजचा हा जो व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी दाखवला किंवा शिकवलं किंवा सांगितलं तर या गोष्टीबद्दल सांगायचं एवढंच होतं किंवा कृषी सेवक पदासाठी कुठली पात्रता असते याचं आपण अभ्यास करत आहे. मग याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पण त्याची पात्रता काय, आपल्याला निवड कशी केली जाते, त्यानंतर पगार वगैरे या भानगडी आपण पाहिल्या. आता याबद्दलचे आपण जे काही सिलेबस आहे या सिलेबस बद्दल आपण प्रत्येक टॉपिक वाईज समोर लेक्चर आपण घेणार आहोत. तर ज्यांना ज्यांना या गोष्टी शिकायच्या आहेत किंवा माझ्यासोबत रिलेटेड राहायचे त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे. आजपासून आपण आपली रेकॉर्डेड बॅच सुरू करणार. तर उद्यापासून आपली रेकॉर्डेड बॅच सुरू होणार आहे. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. काही अडचण असेल मला कमेंट करा किंवा समोर माझा नंबर आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कुठला प्रेफरन्स हवा काय तर तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू.